हरिओम. हरिओम. मला कॅमेरा ऑन नाही ठेवता येते. उद्यापासून आपल्याला कॅमेरा ऑन ठेव. मी स्क्रीन तेवढी शेअर करते आता तुमच्याकडे. चालेल चालेल, काय अडचण नाही. बाकीच्या लोकांना जरा फोन करतो, मी लेफ्ट होतो, परत जॉईन होतो. हो सर. फक्त एकच माझी सूचना, उद्यापासून शुद्धिक्रिया वर्ग सुरू होतोय. MA च्या लोकांना सगळ्या शुद्धिक्रिया आहेत, त्यामुळे शंखप्रक्षालन पुढच्या रविवारी आहे. त्यांना शंखप्रक्षालन शुद्धिक्रिया करायचं उद्या 6:30 वर्गात या. आणि उद्या 9 ते 11 दरम्यान व्यक्तिमत्व विकास आणि पंचकोशात्मक शरीर याच्यावरती कुलकर्णी साहेबांचं व्याख्यान आहे, योग शिक्षक वर्गावरती. त्यांना कोणाला हजर यायचं तर राहू शकतात. आणि सकाळी 7:30 ते 9 योगाभ्यास आहे, MA योगशास्त्र आणि MA याच्या डिप्लोमासाठी. एवढी सूचना आहे. परत शुद्धिक्रिया वर्ग होणार नाही ऑक्टोबर शिवाय. ठीक आहे, सुरू कर. हो चालेल, ठीक आहे. तर आपण कुलकर्णी मॅडमांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. तर दुसऱ्या सत्रामध्ये जसं पहिल्या सत्रामध्ये सर्वांनी चांगला अभ्यास केला, चिकाटी आहे, सातत्य आहे, तसाच दुसऱ्या सत्रामध्ये पण चिकाटी सातत्य ठेवा आणि सगळी व्याख्यानं ऑनलाईन ऑफलाईन जे काय असेल ते जॉईन व्हा. हरिओम. हरिओम सर, थँक्यू. हरिओम. हरिओम मॅम. हरिओम. माधुरी मॅडम, दीपा मॅडम, विलास सर, संतोष सर, अजून कोण कोण आहे बघा, मारुती सर आहेत मला वाटते. मोरे सर पण आहेत. ठीक आहे. आपला दुसरं सत्र सुरू होत आहे आणि आता बऱ्यापैकी खरा सिलेबस करून घेतोय असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बराचसा सिलेबस असा आहे की डायरेक्ट ज्याला आपण आधी प्रॅक्टिकली, मी नेहमी म्हणायची तुम्हाला, थेरोटिकली सायकोलॉजीचा अभ्यास करण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपण जेवढा करू तेवढे चेंजेस स्वतःमध्ये पण आपल्याला करता येतात. ठीक आहे. तर आता तुमचं पहिलंच टॉपिक आहे मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्राची ओळख. त्या टॉपिककडे आपण वळूया. पहिला घटक आहे. आता मला पहिलं सांगा, काही गोष्टींचा उलगडा केल्यानंतर मग करून आपण पुढे जायचंय. तुमच्या स्क्रीनवरती काही प्रश्न दिसत आहेत, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची थोडी उकल झाली की मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला तुमचा प्रश्न आहे, शास्त्र कोणती कोणती आहेत? तुमच्यापैकी किती जणांना शास्त्राबद्दल माहिती आहे किंवा शास्त्र कोणती कोणती आहेत, कोणी सांगेल का? अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. शरीरशास्त्र आहे मॅडम, आहारशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. मला सांगा, या दुसराच तुमचा प्रश्न आहे खालीच, शास्त्रांची निर्मिती का झाली असेल? त्याचा सांगोपांग विचार करण्यासाठी आणि डीप अभ्यास करण्यासाठी. डीप अभ्यास करण्यासाठी. हा, डीप म्हणजे नेमका काय म्हणताय तुम्ही? तुमच्या मते डीप अभ्यास करणं म्हणजे काय? आता आपण फक्त मानसशास्त्र घेतलं तर त्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. बालमानसशास्त्र, आत्म्याचे शास्त्र, मनाचे शास्त्र, असे त्याच्यात विभागणी आहे. आणि ते सगळं जॉईंट होते, परत शरीरशास्त्र असे जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही जो आहार घेताय, उदाहरणार्थ व्हेज नॉन व्हेज, त्यानुसार तुमचा स्वभाव बदलतो, असं ते शरीरशास्त्र म्हणजे मनात येणाऱ्या विचाराचा आणि तुम्ही घेतलेल्या आहाराचा संबंध असतो हे शोधणारं एक शास्त्र असतं. म्हणजे आपण काय खातो पितो त्यानुसार आपल्याला आता भीती वाटली
तर हम्म. घाम, शरीरातनं घाम येण्याचा किंवा हृदय धडधडण्याचा काय संबंध आहे? तर ती हम्म. भीती ही मानसशास्त्रीय आहे, पण घटना घडते शरीरशास्त्राशी. हा हा हा. तर तुम्हाला दोन्ही गोष्टीचा अभ्यास. आता मग मानसशास्त्रामध्ये खूप फरक आहे. एक म्हणतात मन आहे, नाही, आहे तर दिसत का नाही. मग आत्मा हा. आहे, आत्म्याचं शास्त्र वेगळं. मग ते आहे तर नाही, काय काम करते आत्मा. मग आपण म्हणतो माझ्या मनाला फार वाईट वाटलं. मग कुणाला वाईट वाटलं? मन तर दिसत नाही. मग ते म्हणजे ऍक्च्युली ते विचारच असतात. मग ते विचार, मन, शरीर हे सगळ्याचा अभ्यास कशाशी जोडतो तर आपल्या एका पर्सनॅलिटीशी जोडतो, की आपण म्हणतो एखादी व्यक्ती भेटली की ती व्यक्ती खूप चांगली आहे. हम्म. किंवा त्याचं स्पीच मला त्याच्याशी बोलायला आवडते किंवा ती व्यक्ती तिचं एक छान आहे बॉन्डिंग किंवा वैचारिक पातळी त्याची छान आहे. मग हे हम्म. कशाशी डिपेंड असतं किंवा त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं. मग हे डिपेंड कशावर असतं की तुम्ही माणसं कशी ओळखता. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. मग आता शास्त्रामध्ये आता अर्थशास्त्र घेतलं तर पैसे किती कमवायचे आणि कमवणं सोपं आहे. खर्च कुठं कसं करायचं हे डीपली सांगतं आणि त्याचे सोर्सेस सांगतं. तसं हम्म. मनामध्ये विचार वाईट येत असतील तर ते कंट्रोल कसे करायचे? तर योगा जोडा आणि ओंकार जप करा, प्राणायाम करा, ध्यान करा. मग हे खूप याचा डीप आहे. हा हे खूप डीप आहे. पण हे आपण दिलेली देणगी परदेशात वापरली जाते, पण आपण नाही वापरत ते. हा. म्हणजे याचा अर्थ वेगवेगळं ज्ञान वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलं गेलंय पण ते सगळं आणि जोडून एका माणसाशी हा संबंधित येतं. संबंधित म्हणजे एका ठिकाणी घ्यायचं आणि हं, हं, एका एका ठिकाणी अं, एकत्र आणायचं थोडक्यात. हं, 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 किंवा त्यालाच आपण शास्त्र म्हणतो, बरोबर आहे. हं, हं. आता तुमचं मत असं आहे का किंवा तुम्हाला सगळ्यांना असं वाटते का की मानसशास्त्र हा विषय पण शास्त्रांमध्येच गणला जाणारा विषय आहे का? हं. म्हणजे सगळे सहमत आहात याच्याशी? हो, तो शास्त्राचाच भाग आहे. मग मला आता बाकी सगळे ओपन व्हा. मी मुद्दाम मुद्दाम हे प्रश्न टाकलेत की जर मानसशास्त्र हे शास्त्र आहे असं तुम्हाला वाटते तर तुम्ही 8-9 जेवढे काही प्रेझेंट आहात तुम्ही मानसशास्त्राकडे कसं बघता? आता तुमचा मानसशास्त्राकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असेल ना, हं. बरोबर आहे. तुम्ही 8 आहे 9 जण आहे तर तुमच्या प्रत्येकाला मानसशास्त्राबद्दल काय काय वाटतं? तुमचे काय काय दृष्टिकोन आहेत मानसशास्त्राकडे बघायचे? एक एक पॉइंट सांगत गेला तरी चालेल. प्रत्येकाने एक एक पॉइंट एक्सप्लेन करायला हरकत नाही किंवा एक एक पॉइंट. हा, मला माझा दृष्टिकोन या पद्धतीने किंवा मला असं वाटतं. मॅम मी बोलू? हो हो. हा. मानसशास्त्राच्या अभ्यासाने मला असं वाटते की स्वतःचा अभ्यास जास्त होतो. म्हणजे नाईस. म्हणजे समोरचा जर आपण एखाद्या व्यक्तीचा जसं व्यक्तिमत्वावरनं आपण निर्णय घेतो की हा व्यक्ती असा वागतो, मग त्याचं इम्प्रेशन असं पडतं. मग त्यानुसार आपण आपल्या चुका किंवा आपण कसं वागायला पाहिजेत ह्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असल्या तर मानसशास्त्र खूप महत्वाचं आहे. स्वतःपासून म्हणजे स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल तर मानसशास्त्र महत्वाचं आहे, असं मला वाटतं. बदल जो म्हणताय तुम्ही, आता याच्या आधीचा मुद्दा माधुरी मॅडमचा लक्षात ठेवा. हा, सगळ्यांनी खूप महत्वाचं सांगितलं त्यांनी. आता मला एक माधुरी मॅडम सांगा, बदल कशात करायला पाहिजे? म्हणजे कसं समोरचा व्यक्ती जर जास्त किटकिट करत असेल तर त्याची इम्प्रेशन जी आहे ती इतर लोकांवर कशी पडते? मग ते व्यक्ती त्याच्याबद्दल कसं मत मांडतात? मग त्याविषयी जर आपण त्या रेषेत असलो किंवा आपण पण म्हणजे इतर ठिकाणी जर आपण तसेच वागत असलो तर आपण स्वतःला सुधारू शकतो. की नाही जर असं मी केलं तर असं होऊ शकतं. मग आपण तिथं कुठं कंट्रोल आणायला पाहिजे किंवा कुठं कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समाजात वावरून किंवा त्यांच्याकडे बघूनच शिकत असतो. मग त्याच्यानुसार आपण स्वतः कसं राहायचं किंवा आपण आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या मानसिक दृष्टिकोनातून आपण कसं राहायला पाहिजेत हे या मानसशास्त्रातून खूप सुंदररित्या मॅडम समजतं आपल्याला. हा, ठीक आहे. आता सगळ्यांनी मुद्दे माधुरी मॅडमांचे ऐकलेत ना? कारण माधुरी मॅडमने बऱ्यापैकी तुमचा पुढचा सिलेबस ओपन करून दिलेला आहे. ठीक आहे. अजून आपल्याकडे बरेच मोरे सर आहेत, विलास सर आहेत. हा, मला मानसशास्त्राकडे तुमचे काय काय दृष्टिकोन आहेत बघायचे, ते ऐकायचंय. संतोष सर, विलास सर, मारुती सर आहेत मला वाटतंय, मोरे सर, अजून कोण आहेत? मला सगळ्यांची नावं
घेणं शक्य होईल नाही होईल, कारण स्क्रीनवरती ऍट अ टाइम माझ्याकडे 2 स्क्रीन आहेत. अनम्यूट करा, सांगा. दीपा मॅडम बोला. मानसशास्त्र हे खूप म्हणजे आम्हाला एम.एड झालंय माझं, तिथं आम्हाला मानसशास्त्र खूप डीप होता. आणि हा. त्यामध्ये आम्हाला म्हणजे गेस्टॉल्ट थेरपी पासून संशोधनाच्या विषयापर्यंत ते आपले किट मिळतात ना संशोधनाचे आपले, तिथपर्यंत म्हणजे रेशिओ टी टेस्ट पर्यंत झालेला आहे. तर तिथं खूप वाद आहेत त्यामध्ये मानसशास्त्रामध्ये, की नेमकं काय शोधायचंय तुम्हाला. मग त्यामध्ये वर्तन, मन, आत्मा आणि शरीर, म्हणजे आपण यासाठी नाईस. आदर्श उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही म्हणजे आम्हाला खूप सर्वेला जावं लागायचं. मग मी मिरजमध्ये शिकले, तिथे एक मेंटल हॉस्पिटल आहे शिवकृपामय म्हणून. तर मी त्याच बरोबर. लोकांना हे केलं होतं. आणि आणखीन एक आहे चौगुले म्हणून, साताऱ्याला एक शाळा आहे. आणि बेस्ट, सगळ्यात बेस्ट त्यामध्ये असेल तर धारवाडचं न्यूरोसर्जन ऑफिस. मग तिथं मी 1-2 वर्ष कनेक्टेड होते. म्हणजे सगळे जे आपण म्हणतो की ते सायको आहेत, मेंटल आहेत, ती आजारी असतात, ती सायको नसतात, ती खुळी नसतात लोक. फक्त त्यांच्या शरीराच्या किंवा त्यांच्या मनात एक वाईट घटना घडलेली असते आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. म्हणजे आता रडणारी गाणी लोकांना फार आवडतात. म्हणजे एखादं गाणं व्हायरल तर प्रसिद्ध, म्हणजे त्यातनं तो गेलेला असतो. ते आपलंच दुःख आहे या दृष्टीने तो त्याला बघत असतो. पण यावेळी वेळीच उपचार झाला तर तो मुलगा आदर्श टॉप लेवलला पण जाऊ शकतो. पण त्याला त्याची लिंक लागणं. मग यासाठी आम्ही म्हणजे खूप मला सांगा, हं. उपचार खायला पाहिजे म्हणजे नेमकं काय खायला पाहिजे दीपा मॅडम? उपचार म्हणजे आता बऱ्याच वेळा आजार हा मानसिक असतो आणि आपण त्याला गोळ्या देत असतो. शारीरिक आपण त्याच्यावर उपचार करत असतो. तर भीती, एन्झायटी ह्या काही गोष्टी असतात की ज्या समुपदेशनाने क्लिअर होणार असतात. पण आपण त्याला जर सलाईन आणि उगीच हाय डोस द्यायला लागलो तर त्याच्यातनं तो बाहेर नाही. कधी-कधी औषधांची गरजच नसते लोकांना. पण तो असं वेडसरसारखं वागत असतो किंवा दगडं मारत असतो किंवा बडबडत रस्त्यावर फिरत असतो. त्याला तो आजारच झालेला नसतो. फक्त त्याला काहीतरी असं झालेलं असतं की त्याच्या वर्तनातला हा बदल हा त्याच्या मन आणि आत्म्यालाच कुणीतरी दुखावलेलं असल्यामुळं ती घटना त्याच्या दीपा आयुष्यात ती मॅडमांचा वाईट घटना पॉइंट, घडली. दीपा मॅडमांचा पॉइंट नीट सगळ्यांनी ऐकलं ना सगळ्यांनी? बऱ्यापैकी माधुरी मॅडम, दीपा मॅडम तिथे झाल्या. चला साधना मॅडम तुमच्याकडे येते मी. तुम्ही कसं बघताय मानसशास्त्राकडे? साधना मॅडम आवाज येतो? अजून कोण? विलास सर, मोरे सर. बोला बोला बोला. मानसिक वर्तनांचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये होतो ज्यादा तर, म्हणजे मानसिक बदल म्हणा, वर्तनांचे पैलू. नीट ऐकून घ्या, प्रत्येकाचे पॉइंट प्रत्येकाने नीट ऐकून घ्या. तुम्ही बरोबर तुमच्या फ्लो मध्ये येत आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सुरुवातच मी अशी केली आहे, कारण मला हेच बघायचं होतं की दृष्टिकोन कसे कसे आहेत आणि दृष्टिकोन बरोबर ठेवलेत का. कारण आरोग्य, बोला सर. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पण म्हणजे समुपदेशन किंवा काही हे करणे, संशोधन. बरोबर. अजून कोणी आहे? फक्त आपले आपले पॉइंट्स लक्षात ठेवा. तुम्ही बरोबर फ्लो मध्ये आहे आणि तुम्ही आपोआप फ्लो मध्ये येत आहे. ओके. अजून कोणी आहे? साधना मॅडम, दीपा मॅडम, अजून मोरे सर, मारुती सर पण कनेक्ट आहेत. बोला. मला असं वाटतं की मानसशास्त्राचा अभ्यास केला तर, मानसशास्त्राचा जर अभ्यास केला ना तर नवनवीन व्यक्तींचे व्यक्तिमत्व समजतात आणि ते मजेशीर असतं. म्हणजे मजेचा एक भाग घेतला मी, की जर मानसशास्त्राचा अभ्यास झाला तर आपल्याला समोरचा व्यक्ती काय आहे, कसा आहे, वेगवेगळ्या व्यक्तींची स्वभाव समजतात, वेगवेगळ्या व्यक्तींचे वर्तन म्हणजे वर्तनातून म्हणलं तरी पण त्यांचा दृष्टिकोन समजतो, स्वभाव समजतात. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना काय करायचं आहे आणि ते काय करतायत ह्या गोष्टींची आपल्याला कल्पना येते आणि त्यातनं आपल्याला भरपूर शिकायला मिळतं.
की समोरच्या व्यक्तीची जर आपल्याला लक्षात येतं ना, आपण म्हणतो ना की मी एकाच नजरेत माणूस ओळखतो. ओळखतो. हा. तो जो आहे ना, तो आय थिंक तो मानसशास्त्राचा खूप चांगला अभ्यासक असेल. हा. त्यांना असं वेगवेगळ्या व्यक्तींची माधुरी मॅडम म्हणजे मला सांगा, जर समोरचा व्यक्ती झटक्यात ओळखत असेल तर तो नेमकं कुठल्या पद्धतीने ओळखता येतो? त्याच्या वर्तनातून, एक्सप्रेशन त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, बघण्यातून. ठीक आहे, बघा हा, मी काही एक्सप्लेन करत नाहीये, सगळं तुम्हीच एक्सप्लेन करताय. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती, जेवढ्या व्यक्ती तेवढे प्रवृत्ती. हा, हे सांगते ते बरोबर आहे. मी फक्त तुम्हाला फ्लो मध्ये का आणतेय, कारण जेव्हा मानसशास्त्र आपण शिकतो ना, त्यावेळेला ते एक्सप्लेन करण्यापेक्षा स्वतःमधून ज्या वेळेला बाहेर येतं ना, त्यावेळेला चेंजेस होत जातात स्वतःमध्ये. हे लक्षात ठेवा. हा 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 ज्या वेळेला प्रश्नाचं बोला. तो एक मला मजेशीर वाटला की जर मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे थोडाफार माझं पण हे BA झाले मानसशास्त्रामधूनच. पण अरे वा. त्यात पण मी ज्या वेळेला अभ्यास केला ना, त्यावेळेला मला असं वाटलं की हा मानसशास्त्र विषय खूप सुंदर आहे. म्हणजे माणसाचा स्वभाव जर ओळखता येत असेल किंवा आपल्याला ते जे व्यक्तिमत्व समजत असेल, तर आपण एखाद वेळेला त्याच्या अडचणी सुद्धा दूर करू शकतो किंवा त्याच्या परीने आपण जाऊ शकतो. हा, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या, असं मला. हा ठीक. साधा मॅडम आवाज येतो? हो मॅडम, येतोय आवाज. बोला. मानसशास्त्राकडे तुम्ही कसं बघता? विचार, आपले भावना, बिहेवियर हा, स्वतः ऑब्झर्व करतो आपण, म्हणजे स्वतः आपल्यामध्ये हा स्वतःमध्ये सुधारणा करता येतात. हे हा हा ऑब्झर्वेशन करून सुधारणा करता येतात. एकच मिनिट, जस्ट लिंक ज्यांनी शेअर केली आहे त्यांना आणि हजारे मॅडमांना कोणीतरी जॉईन करून घ्या. मेसेज आलाय, जॉईन करून घ्या म्हणून. झाले मॅडम. हा ठीक आहे. हरिओम अंजली मॅडम. ठीक आहे. आता साधना मॅडमांनी सांगितलं. आता अजून कोण आहे बघा? मोरे सर आहेत ना? मोरे सर, मारुती सर, आवाज येतो? मला सगळे स्क्रीनवर दिसत नाहीयेत. अनम्यूट करून बोला प्लीज, कारण थेरॉटिकली काही गोष्टी फक्त थेरॉटिकली घेण्यापेक्षा किंवा डिस्कस करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही मास्टर्स करताय त्यावेळेला इम्प्लिमेंट करणं गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. हा, मास्टर्स त्याच्यासाठीच आहे का गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. त्यामुळे मास्टर्स करताना इम्प्लिमेंटेशनला कुठल्याही ह्याच्यामध्ये शाखेमध्ये मानसशास्त्रच असं नाही, इतर शाखेमध्ये मानसशास्त्राची उकल तर जेव्हा तुम्ही स्वतः ओपन अप होता त्यावेळेला खूप मोठे चेंजेस घेऊन येतात, जे तुम्हाला आता लक्षात येणार नाही. पण गेल्या 6 महिन्यात तुम्ही जे काही डिस्कस केले ना मानसशास्त्रामध्ये, त्याचे रिझल्ट तुम्हाला आता दिसत असतील आणि ते रिझल्ट हळूहळू दिसतात. ठीक आहे. अजून 6 लोक आहेत तर बोला. आता अंजली मॅडम, मी प्रश्न विचारला होता की मानसशास्त्राकडे तुम्ही कसं बघता, मानसशास्त्राकडे तुमचा बघायचा दृष्टिकोन कसा आहे? अंजली मॅडम बोल. मॅडम, मी आता जॉईन झाले. मी इन जनरल विचारते फक्त की मानसशास्त्राकडे तुम्ही कसं बघता. सायकोलॉजी, जर तुम्हाला फक्त सायकोलॉजी वर्ड दिला तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, बस एवढंच. आता मजा बघा. हा, अंजली मॅडम बोला तुम्ही, मग मी सांगेन. नाही मॅडम, बोला तुम्ही, मग मी नंतर बोलेन. आता बघा, हा, अंजली मॅडम नुकत्याच जॉईन झाल्या. मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की मानसशास्त्राकडे मॅडम तुम्ही कसं बघता. तर आता असं आहे का की अंजली मॅडमांना काहीच माहित नाही? असं नाहीये, बरोबर. पण होतं असं की आपण जेव्हा स्वतःला एका चौकटीत बसवतो ना, त्यावेळेला होतं असं की आपल्याकडून
अपेक्षा अशा असतील की मॅच्युरिटी लेवलला अपेक्षा म्हणतो ना त्या पद्धतीने. अंजली मॅडमांनी आता काय सांगितलं मला की मॅडम मी आता जस्ट जॉईन झाली, बरोबर आहे. मी त्यांना फक्त विचारलं होतं की मानसशास्त्राकडे तुम्ही कसं बघता. होतं काय, जेव्हा अशा प्रश्नांकडे आपण येतो किंवा वळतो त्यावेळेला एखाद्या लहान मुलाला जर मी विचारलं असतं आता की स्क्रीनवरती बाबा तुला मला स्क्रीनवरती काही दिसतंय तुला, तर मानसशास्त्र हे जरी त्याला वाचता आलं असतं तरी त्यानं ते वाचून दाखवलं असतं आणि त्यानं पुढे काय सांगितलं असतं, काहीतरी अक्षर दिसतात, ठीक आहे, काहीतरी लिहिलेलं दिसतंय. आता ते लहान मुलं तसं का सांगतं दीपा मॅडम, याचं उत्तर तुमच्याकडे आहे का बघा, बालमानसशास्त्र किंवा माधुरी मॅडम तुमच्याकडं. याला परसेप्शन म्हणतात, दृष्टिकोन म्हणतात. हा, एखाद्या लहान मुलाला जर आपण मानसशास्त्र विचारलं तर तो काय सांगेल, मानसशास्त्र हा त्याला वर्डच माहित नाहीये, हा शब्दच माहित नाही त्याला, फक्त त्यातली अक्षरं माहित आहेत, कारण त्याच्या वयापर्यंत फक्त अक्षरांची ओळख त्याला आहे एखाद्या लहान मुलाला विचारल्यानंतर. ठीक आहे, मग सांगायचा उद्देश हा की आपण स्वतःला अशा काही चौकटीत बसवतो, हा, की फक्त मानसशास्त्रासाठी नाही मी सांगत, ओव्हरऑल सांगत. आपण स्वतःला अशा काही चौकटीत बसवलेलं असतं जिथं दृष्टिकोन आपण असा ठेवलेला असतो की काही वयात आलोय म्हणजे मला आल्याच पाहिजे, ठीक आहे, किंवा मी 30 वर्षाचे झाले, 40 झाले, किंवा मी 25 वर्षाचे आहे, तर या वयात मला बाकीच्यांना जे आलं पाहिजे ते आलंच पाहिजे. हे गरजेचं आहे का, कंपल्सरी आहे का हे? नाही ना. मी हेच तुम्हाला सांगायला लागले. हा, तर असे काही प्रश्नांची उकल होते. आता तुमच्या लक्षात आलं, अंजली मॅडमांना त्या आणि मी म्हणजे खूप जवळून मी त्यांना ओळखते, त्यांच्याकडे असलेलं नॉलेज अफाट आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण अशा काही दृष्टिकोनातनं जग बघायला जातो, अरे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे, आलं पाहिजे, असं काही नसतं. आणि ही उकल पण कुठे होते, मानसशास्त्रातच होते. जर परसेप्शनच बदलला तर जग बदलतं, बरोबर आहे. त्या हिशोबाने आपला दृष्टिकोन पण बदलतो समोरच्याकडे बघायचा. समजलं, हे लक्षात ठेवा. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारले जेणेकरून याला मानसशास्त्राच्या भाषेत किंवा आम्ही ज्या वेळेला प्रोसिजर्स करतो त्यावेळेला त्या प्रोसिजरच्या भाषेत या सगळ्याला इन्स्टॉलेशन म्हणतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दृष्टिकोन बदललं की आपोआप जग बदलतं, समोरचं जग बदलतं. त्यामुळे दृष्टिकोन ठेवताना मी तर म्हणेन मानसशास्त्र हे प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. तुम्ही जसं कॉलेज लेवल पार करताय ना त्यावेळेला 12वी नंतर जसं मानसशास्त्र कम्प्लीट मानसशास्त्र शिकलं पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राचा वापर आहे. तो तुम्ही धंद्यात जा, धंदा करायला गेल्यानंतर मनी मॅप आहे किंवा कस्टमरशी कसं बोलावं, कस्टमर सपोर्ट कसा द्यावा, हे सगळं कशावरती डिपेंड राहतं मला सांगा. मी धंद्याचं जर उदाहरण तुम्हाला दिलं थोडक्यात, तर माणसाच्या स्वभावापासून माणूस, तुम्हाला डीमार्टचं उदाहरण माहितीये, डीमार्ट मध्ये वस्तू कशा ठेवलेल्या असतात, सायकोलॉजीचाच विचार केलेला असतो, बरोबर ना साधना मॅडम? हो हो. प्रत्येक ठिकाणी सायकोलॉजी काम करते. एम्प्लॉई चूज करताना एचआर राऊंड होतो, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एचआर राऊंड होतो. बरेचसे टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे टेक्निकल पास करून जातात आणि एचआर राऊंडला बाहेर येतात. का? कारण बरेचसे टेक्निकल मध्ये घुसलेले लोक ना काही वेळेस त्यांचे अप्रोप्रिएट आन्सर्स येत नाहीत जे त्यांच्या एचआरच्या एका साच्यात फिट बसणारी असतात. हे रिझन आहे, ते बाहेर पडतात. त्यामुळे सायकोलॉजी प्रत्येक क्षेत्रात काम करते, हे लक्षात ठेवा. अजून कुणी आहे का बघा, ज्यांना इच्छा आहे ती मानसशास्त्राकडे मी मॅडम असा बघतो किंवा अशी बघते, असं सांगायची इच्छा कोणाला आहे का? बघा, अजून कोण असेल तर मोरे सर. काही गोष्टींचे इन्स्टॉलेशन आपोआप होतात, त्यामुळं बोलत राहा. ठीक आहे,
आता मला सांगा, एवढ्यांची उत्तर आली, त्या प्रत्येकाच्या उत्तरांमधला कॉमन शब्द काय होता? तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाची उत्तर ऐकलेत. कॉमन शब्द काय होता माहितीये? मानसशास्त्राकडे कसं हा दृष्टिकोन मला माहिती आहे. दृष्टिकोन होता. दृष्टिकोन. हा, अजून काय होतं? वर्तन. वर्तन. हा, हे खूप महत्वाचं होतं. मानसशास्त्राकडं सुरुवातीला मनाची भूमिका होती, त्याच्यानंतर आत्मा होता, नंतर मग काही कालावधीनंतर अबोध मन, बोध मन, आणि नंतर मग वर्तन, आणि शेवटी आता जिथं स्थिरावलंय तिथं वर्तनशास्त्र किंवा वर्तनावरती आधारित आहे मानसशास्त्र. अशा पद्धतीने त्याचा विस्तार होत गेलेला आहे. आता तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलंय ते उत्तर होतं 5व्या प्रश्नाचं, की मानसशास्त्राची निर्मितीच का झाली असेल. मला सांगा, जसं शास्त्रांची निर्मिती झालीय तसं मानसशास्त्राची निर्मिती होण्यापाठीमागचं कारण काय असेल त्याची उत्तर बऱ्यापैकी दिलेत. अजून डीप मध्ये कोण जाऊन बोलणार मानसशास्त्राची निर्मिती का झाली असेल? स्क्रीनवर प्रश्न दिसतोय बघा. का झाली असेल मानसशास्त्राची निर्मिती? जसं मी तुम्हाला असं म्हणेन की हॅलो. हा खूप हा, बोला. पूर्वी ना असे खूपसे प्रयोग झालेले आहेत या संदर्भात. म्हणजे बऱ्याच जणांनी युट्यूबवर बघितले असतील की असे संदर्भ, कशाचे संदर्भ वापरले गेले, जे मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये लोक खूप दिवस घरापासून दूर राहतात, ओके. त्याच्यावर प्रयोग झालेत. किंवा अशी काही वेडसर माणसं होती, त्यांची जी ट्रीटमेंट होती ही खूप चुकीच्या पद्धतीने केली जायची. हा, मग त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट होण्यासाठी सुद्धा काही मानसशास्त्रीय लोकांनी किंवा अशा काही, म्हणजे ही शाखाच आधी नव्हती. आधी फक्त शरीर, म्हणजे कानाचा डॉक्टर वेगळा, हाडांचा डॉक्टर वेगळा, ह्या सगळ्या गोष्टी होती. पण आता सध्या समुपदेशन, म्हणजे गायडन्स आणि काउन्सिलिंग ही इतकं गरजेचं झालंय की ह्या जेवढे इतर काही, जसं गायनाकोलॉजिस्ट यांची गरज आहे त्याच प्रमाणात ह्या मानसशास्त्राची गरज तितकीच होती. म्हणून मग न्यूरोलॉजीचा अभ्यास करून त्या गोष्टी डीप मध्ये जाण्यासाठी, मग ते गेल्यावर आधी खूप प्रश्न विचारतात डॉक्टर आपल्याला. खूप प्रश्न, म्हणजे तुम्हाला असं होतं का, तुम्हाला तसं होतं का, तुम्हाला असं एखाद्या व्यक्तीकडे भेटल्यावर किंवा कानात आवाज ऐकू येतो का, म्हणजे त्यांचे असे ठराविक एक क्रायटेरिया, त्यांच्या एक क्वेश्चनची एक लिस्ट तयार असते. आणि त्या क्वेश्चनला मग कुठं टिक करायचं, मग होय नाही अशी उत्तरं, किंवा आपण जसं आपण समुपदेशनाचे काही क्वेश्चन्स जसे शिकवले, तर त्यातनं त्यांना ते कळत गेलं की नाही, हा एक शाखा किंवा हे एक असं वेगळं काहीतरी आहे. आणि यासाठी मग त्यांनी खूपसे प्रयोग केले गेले. आधी प्राण्यांच्यावर केले गेले, किंवा प्राणी सुद्धा माणसासारखंच बिहेवियर होत असतं, ते बिघडतं कुठं, बदलतं कुठं. म्हणजे असं वाटतं, एक व्यक्ती माझ्यावर खूप चांगली वागत होती आणि नंतर ती बोलायचीच बंद झाली. माझं तर काय चुकलेलंच नाहीये, पण तरी ती माझ्याशी बोलतच नाहीये. किंवा एक व्यक्तीला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीने सुधारायला पाहिजे, आपण जग सुधारायला जातो, पण आपलं काय चुकतंय हे आपल्याला नाही कळत. मग असं पण व्यक्ती जर होतो की ती स्वतःला लई शहाणी समजते, हे आपणच ठरवतो. ती व्यक्ती बरोबरच असते तिच्या जागी. कारण प्रत्येक व्यक्तीचं वर्तन जे असतं हे त्याला लहानपणापासून जी ट्रीटमेंट मिळायची त्यानुसार तो बदलत असतो, सुधारत असतो, किंवा तो चुकीचं वागत असतो. कारण जसे चांगली लोक समाजात आहेत, तेवढेच चोरी करणारे आहेत, तेवढेच विकृत पण आहेत. मग असं बॅलन्स इनबॅलन्सचा अभ्यास करण्यासाठी, मग जो चांगला आहे त्याला सुधारायची काही गरज नाहीये, पण जो बिघडलेला आहे त्याला सुद्धा समाजात सुधारलेल्यांच्याच यादीमध्ये बसवण्यासाठी याचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे. जसं आता आम्ही यासाठी आम्ही हे करतो, माझ्याकडे 40 मुलं आहेत, मी ज्या वर्गाची क्लास टीचर आहे तिथे 40 मुलं आहेत, पण प्रत्येक मुलाची सायकोलॉजी समजून घेऊनच त्याच्याशी बोलावं लागतं. एकतर तो कानडी भाग आहे, मग त्याला काय सांगायचंय, तो असं वागतो. किंवा एक मुलगा खूप अभ्यास करतो, त्याला तिथपर्यंत जाऊ द्यायचं आहे, पण जो अभ्यास करत नाही, तो का करत नाही ह्याचा अभ्यास करून मग त्याला अभ्यास द्यावा लागतो. खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते समजून घेणं. आता हा बालमानसशास्त्राचा तरी मी सांगू का हा, बोला मॅडम, मी बोलू? बोला बोला. मानसशास्त्राची निर्मिती मानवाच्या मनाचा विचार करायला झाली असावी असं मला वाटतंय. कारण माणसाच्या बाहेरच्या वृत्तीतून सगळं समजतंय, पण आतमध्ये त्याचे जे सुप्त मन आहे किंवा आतमध्ये त्याचे विचार आहेत, त्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला नाही समजत. जर मानसशास्त्राचा अभ्यास केला
तर त्या व्यक्तीचे प्रत्येक गोष्टीचे आपल्याला अगदी तंतोतंत लक्षात येतील की त्याचे विचार कसे आहेत, काय आहे. म्हणजे माणसाच्या वर्तनाचा आणि त्याच्या मानसिकतेचा, ह्या गोष्टींचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी मानसशास्त्राची निर्मिती झाली असावी असं वाटतं मला. त्याच्या मनाचा खूप खोलवर अभ्यास असावा यामध्ये. म्हणजे याचा अर्थ माधुरी मॅडमांनी किंवा दीपा मॅडमांनी आता जेवढं काही एक्सप्लेन केलं त्याचा अर्थ असा होतो का बघा की काही गोष्टी आधी होत्या, ठीक आहे, आधी होत्या म्हणजे थोडक्यात काय तर 18व्या शतकात किंवा त्याच्या आधी 15व्या-16व्या शतकात काही होतं असं जेव्हा माणूस जगत होता, बरोबर आहे, ज्या सोबत जगत होता. जसं जसं जग बदलायला लागलं, उदाहरणार्थ आपण फक्त सर्वाईव्ह व्हायला साठीच गोष्टी करत होतो, अन्न वस्त्र निवारा हीच माणसाची एवढीच गरज होती, बरोबर. जसं माणूस प्रगतीच्या दिशेनं वळायला लागला तसं माणसाला काय व्हायला लागलं, गरजा वाढायला लागल्या माणसाच्या, बरोबर. आणि गरजा जशा वाढायला लागल्या, जसं दीपा मॅडमांनी सांगितलं किंवा माधुरी मॅडमांनी सांगितलं, माणसाचा स्वभाव कळला पाहिजे. कारण आपण सहज बाहेर गेलो तर एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत, बरोबर आहे. मग त्याचा स्वभाव ओळखणं गरजेचं आहे. आता दीपा मॅडमांनी कुठली गरज मांडली की शाळेत आम्हाला प्रत्येक विद्यार्थी कुठल्या वर्गात आहे आणि मग त्याच्या किंवा 2 विद्यार्थ्यांमधला फरक समजून घेऊन या विद्यार्थ्याला कसं शिकवायचं आणि त्या विद्यार्थ्याला कसं शिकवायचं, ही परत काय आली, गरजच आली. म्हणजे थोडक्यात अशा काही गरजा निर्माण झाल्या, म्हणून मग मानसशास्त्राची निर्मिती झाली, ठीक आहे. म्हणजे गरजांसाठीच काही गोष्टींची निर्मिती होते. हा एक सुविचार आहे, गरज ही शोधाची जननी आहे, बरोबर. असं एक हे आहे. हा, तर त्या हिशोबाने अशा काही गरजा आता दीपा मॅडमांनी एक हे सांगितलं होतं बघा सेंटेन्स की आता तर मॅडम आधुनिक काळात इतकी मानसशास्त्राची किंवा मानसोपचार तज्ञांची इतकी गरज आहे. का गरज आहे, कारण साधनं उपलब्ध व्हायला लागलेत आणि ती साधनं उपलब्ध करून जशी उपलब्ध व्हायला लागले तसं ते स्ट्रेस पण वाढवत आहे, ठीक आहे. म्हणजे जेवढ्या सोयी व्हायला लागले तेवढं ते वाढवतंय, आपलं काम वाढवतंय, पर्यायाने स्ट्रेस वाढवतंय. पण त्या स्ट्रेसला मॅनेज कसं करायचं हे माहित नाही. मग पुन्हा सायकोलॉजी आली, म्हणून मग परत मानसशास्त्र आलं. तर मानसशास्त्राची निर्मिती का झाली समजली, लक्षात आलं का बघा. हीच कारण आहेत मानसशास्त्राची निर्मिती व्हायला. विलास सर काही आहे बोलायचे? मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पण म्हणजे हा, ऍक्च्युली मानसिक आरोग्य ना, हा विलास सर, मानसिक आरोग्य कुठं येतं माहितीये का, हे जे सगळं आता दीपा मॅडमांनी माधुरी मॅडमांनी एक्सप्लेन केलं ना, हे सगळं मानसिक आरोग्याशीच निगडीत आहे. कारण तुम्ही विचार, दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन कसा ठेवता, त्या दृष्टिकोनातून तुमचे विचार कसे निर्माण होतात. कारण याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट आहे, तुमचं कंडिशनिंग कसं झालेलं असतं, ज्याला आपण पॅरेंटिंग म्हणतो. हा, कंडिशनिंग म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपले आई वडील कसे आहेत, आपली अनुवंशिकतेनुसार आपल्याकडे काय काय पुढे आलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा हा परिणाम, सगळा पूर्ण परिणाम हा शरीरावरतीच होत असतो, ठीक आहे. आपले विचार एखाद्या आपण ज्या दृष्टिकोनातून बघतो तसे विचार आपल्याकडे येतात. उदाहरणार्थ आता मग अशी सहज मॅडम काय म्हटल्या, अंजली मॅडम, हजारे मॅडम जॉईन झाले आणि हजारे मॅडमांनीच टाकलेलं सहज, म्हणजे आताचा करंट प्रश्न आहे म्हणून सांगते तुम्हाला. त्या काय म्हटल्या की मी नुकतीच जॉईन झाली. जर आपण सगळ्यांनीच असा विचार केला तर काय मॅडमांना येतच नाही, अरे काहीतरी सांगायचं, या उद्देशानं जर आपण विचार केला असता तर आपण फोकस कुठं असतं आपला, आता निगेटिव्ह पॉइंट्स काढण्याकडे फोकस वाढतो. निगेटिव्ह विचार करत राहिलं की त्याच थॉटची एक साखळी तयार होते आणि तसा लूप तयार होतो आणि तो लूप शरीरात वेगवेगळे आजार निर्माण करतो. कारण निगेटिव्ह थॉट सोबत आपण अँगर पण घेऊन येत असतो बऱ्याच वेळेला, राग, अशा खूप गोष्टी त्याच्या सोबत आणत असतो आपण.
त्यामुळे परसेप्शन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून विलास सर तुम्ही जे म्हणताय ना की मानसिकता ही सगळ्या हे काय म्हणतो आपण ह्या पायऱ्या आहेत. बघायचा दृष्टिकोन, येणारे विचार, मग तो एक लूप तयार होणं, हे सगळं मानसिक आरोग्याशीच रिलेटेड आहे. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींची किंवा ह्या सगळ्या शब्दांची उत्पत्ती मानसशास्त्रातून झालेली. ठीक आहे. आता हे प्रश्न तुम्हाला विचारायचं कारण असं होतं, जेव्हा आपण मानसशास्त्र शिकतो ना त्यावेळेला इनडायरेक्टली आपण स्वतःमध्ये काही चेंजेस करत जातो. प्रत्येकाला, जसं दीपा मॅडम म्हणत होते की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा 2 विद्यार्थ्यांमधला फरक ओळखून आम्हाला शिकवावं लागतं. प्रत्येक विद्यार्थ्याला, आता तुम्ही एवढे 10 जण आहात तर मी 5 प्रश्न विचारते. 5 प्रश्न विचारताना प्रत्येकाची मानसिकता किंवा प्रत्येक जण उत्तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं देत होता. का सांगा? कारण कंडिशनिंग वेगवेगळं झालेलं आहे, अनुभव वेगळे वेगळे आहेत, बघायचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाची उत्तरं वेगळी वेगळी होती. पण शेवटी आपण कुठं येऊन पोहोचलो? माणसाचं वर्तन जे आहे त्या सगळ्या वर्तनाचाच अभ्यास मानसशास्त्रामध्ये आहे. फक्त काय झालं, प्रत्येकाचं कंडिशनिंग जसं 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 झालेलं आहे तसं तसं प्रत्येकाने आन्सर दिले, उत्तरं दिली. लक्षात आलं? आणि हीच पद्धत, म्हणून त्या गोष्टीसाठीच मला हेच बाहेर काढायचं होतं तुमच्या सगळ्यांच्याकडनं, म्हणून मी मुद्दाम पहिले स्टार्टिंगला हे प्रश्न टाकले. ठीक आहे. तर पुन्हा जाऊया आपण. एकच मिनिट. आता तुमच्या बुकमध्ये किंवा आपण आता तुम्ही सगळे यमे योगचे विद्यार्थी आहेत, तर आपण योग मध्ये काय वाचलंय किंवा योगची व्याख्या आपण नेहमी काय सांगतो की योग चित्त वृत्ती निरोध. चित्तामध्ये ह्याचे आपल्या मनाचे 4 भाग सांगितलेले आहेत किंवा अंतःकरणाचे 4 भाग सांगितले आहेत, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार असे म्हणून. ठीक आहे. तर जसं योग म्हणजे चित्तातील वृत्तींचा निरोध करणं आहे, तसंच मानसशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की मानसशास्त्र म्हणतं की मनातील ज्या वृत्ती आहेत किंवा वर्तन आहे किंवा मानसिक प्रक्रिया आहेत त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणं म्हणजे सायन्स. पुन्हा या सगळ्यालाच आपण मानसशास्त्र म्हणू शकतो. आणि थोडक्यात जसं माधुरी मॅडमांनी सांगितलंय की मानसशास्त्र आपल्याला काय घडतंय हे सांगतंय. समोरचा काय करतोय, समोरचा कसा वागतोय, समोरच्याचा स्वभाव कसा आहे, हे सगळं कुठं आहे? मानसशास्त्रात आहे. ही सगळी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत बरं का, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तर इथे मानसशास्त्राची ओळख, 3री स्लाइड. मानसशास्त्राची ओळख बघा काय आहे. हे सगळं करतो विलास सर. आता तुमच्याकडे येते मी, जसं तुम्ही म्हणत होता की मानसिक आरोग्य सुधारणं. मानसिक आरोग्य सुधारणं म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या मानसिक आरोग्याचा कारक आहे मन, त्या मनावरती नियंत्रण मिळवणं म्हणजेच आपण काय करत असतो, सायकोलॉजीचा अभ्यास करत असतो किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करूनच आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण मानसशास्त्राची ओळख अशी करून घेऊ शकतो की ज्याच्यामुळे मनावरती नियंत्रण ठेवू शकतो आणि हवे ते रिझल्ट काढू शकतो. म्हणजे मनावर नियंत्रण म्हणजे काय, मिळवणं म्हणजे काय, तर मन नेमकं कुठं असतं, ते काय करतं, तो विचार कसा करतो, आणि मग नेमकं आपल्याला राग येतो आणि आनंद होतो म्हणजेच मनच आहे का, किंवा एखादी आपण गोष्ट विसरतो मग त्याचा संबंध मनाशी आहे का मेंदूशी आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उकल मानसशास्त्रात होते. किंवा या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं शोधणारं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3री स्लाइड बघ. हे होणं किंवा प्रस्तावना जी आहे ती खूप इम्पॉर्टंट होती, जेणेकरून तुम्ही थोडे ओपन अप व्हाल. आणि या संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही ऐकलंय का की रात्री झोपायच्या आधी काही गोष्टी अशा करा की मेडिटेशन करा किंवा जप करा, अशा खूप गोष्टी सांगितल्या जातात. तर त्या का सांगितल्या जातात, जेव्हा हे तुम्ही करून झोपताय तर त्याच्या सोबत तुम्ही झोपताय. आणि माझा या टायमिंगला हे प्रश्न घेऊन यायचा हेतूच हा होता की हे घेऊन तुम्ही झोपाल
मेंदूला चालना मिळते. कदाचित रात्री आज स्वप्न पण पडतील बऱ्याच जणांना की मी काय उत्तर दिलंय किंवा माझा पण ब्रेन असं चालतो का, मी असं कुठलं वर्तन करतो का. हा, हे खरं आहे. हा, हे लक्षात ठेवा, हे खरं आहे मात्र मॅडम. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसशास्त्राचा मुख्य उद्देश आता. मानसशास्त्र केवळ दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याचं शास्त्र नाहीये, तर स्वतःचं वर्तन आणि स्वभाव समजून घेण्यास मदत करतं. आता बऱ्याच वेळेला असं म्हणतात की सायकोलॉजीचा अभ्यास हा दुसऱ्यांसाठी करावा किंवा माणूस कसा ओळखायचा याच्यासाठी करावा. माझ्या मते ग्रोथ माइंडसेट ठेवला, ग्रोथ माइंडसेट जर आपण ठेवला, विकासाच्या दिशेने जर प्रयत्न करायचे असले तर स्वतःच्या वर्तनावरती काम करणं फार गरजेचं असतं. आणि स्वतःच्या वर्तनावरती किंवा स्वतःच्या स्वभावावरती जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला ना आपण एका योग्य दिशेने वाटचाल करतो. त्यामुळं म्हणून दीपा मॅडम मगाशी म्हणत होतं बघा, आपण जग बदलायला जातो. जग बदलायची गरज नाहीच आहे. जग बदलायची गरज कशासाठी असावी? जर आपल्याला मानसशास्त्र माहितीये तर जग बदलून आपण काय करणार? स्वतः बदललं की जग आपोआप बदलतं. बरोबर. आणि मानसशास्त्राचा मुख्य उद्देश तो असावा किंवा तो आहे की स्वतःचं वर्तन बदलणं, समजून घ्या आणि बदला, एवढंच. मग त्याच्यामध्ये काही मूलभूत प्रश्न आणि जिज्ञासा म्हणून मी दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय येतं बघा, मानसशास्त्र मानवी मेंदू आणि मन यांच्यातील मूलभूत संबंध शोधतं. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की मेंदू काही प्रश्न आहेत. आपल्याला आनंद का होतो, भावना का दुखावतात, याचा थेट संबंध मनाशी एका मेंदूशी आहे. मग तोच संबंध आपल्याला इथं बघायचा. मग तिथं आपण विचार कसा करतो, विचार मनात येतात का ब्रेन मध्ये येतात, काही गोष्टी विसरतो, मन विसरतो का मेंदू विसरतो, प्रेरणा कुठून निर्माण होते, प्रेरणा कशी निर्माण होते, ह्या सगळ्या गोष्टी. हे प्रश्न स्वतःला थोडस विचारून बघा की आपण विचार कसा करतो. ठीक आहे. हा प्रश्न जर 6 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलाला विचारला, आपण विचार कसा करतो, तर काय सांगेल विलास सर? आपण डोक्यातून विचार करतो असं बोलेल ते. किंवा ठीक आहे, आपण डोक्याने विचार करतो. अशी उत्तरं काय येतात बरं? कारण त्याला ती मानसिकताच नसते, त्याला तो शब्दच माहित नसतो. त्या अजून तो या शब्दात गेलेला नाहीये किंवा अजून त्याची ग्रोथ इतकी झालेली नाहीये की आपल्याला एका साच्यात बसवायचंय आणि मग उत्तर द्यावं लागतं. मग मला एक प्रश्न सांगा, जेव्हा तुमचं ऑफिसमध्ये किंवा जेव्हा तुमचं घरात किंवा तुम्ही जिथे कुठे असता तिथं बऱ्याचशा गोष्टी अशा क्लिष्टदायी असतात, बरोबर आहे? म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटतं, आता घेऊया उदाहरण एखादं की मला फार राग येतो, चीड येते, बरोबर आहे? तर आता एखादा म्हणतो तुमच्यातला, असं आपण कल्पना करू सध्या, ठीक आहे, की एखादा म्हणला किंवा मीच म्हणतो मला खूप राग येतो. का राग येतो, कशासाठी राग येतो मला सांगा. बेसिक प्रश्न आहे, बघूया आता तुमचे दृष्टिकोन कसे बदलायचे. मला सांगा, का राग येतो? मनासारखी गोष्ट न घडल्यामुळे. मनाच्या विरुद्ध अपेक्षाभंग झाल्याने. हा, झाले 4-3 उत्तर आली. अंजली मॅडम सांगा. मुळात आपण असं अपेक्षित करतो की मला जे माझ्या डोक्यात जे आहे तोच माझ्याशी घडलं पाहिजे. आणि ती अपेक्षा ठेवून आपण बसतो ना, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट कदाचित. म्हणजे बऱ्यापैकी 4 लोकांची उत्तर अपेक्षेशी निगडीत आहेत. हा, साधना मॅडम. ऍक्सेप्टन्स नसतो. ऍक्सेप्टन्स नसतो. नाईस. अजून काय? दीपा मॅडम आहेत, मोरे सर बोला. अजून कोणतरी आहेत, मला सगळे दिसत आहे. मला हे वरती 4च दिसत आहेत सध्या माझ्या स्क्रीनवरती. अजून 5 मेंबर आहेत, बोला. मनाविरुद्ध झालं तर हा सांगा. अजून कोण आहे? बॉसिंग चालू असतं. बॉसिंग चालू असतं. अजून काय? अज्ञान मॅडम, अज्ञानातून पण राग येतो. अज्ञान, बरोबर आहे. अजून काय? आता मी अजून कोण इच्छुक असेल तर सांग. अहंकार. अजून काय? इच्छुक असेल तर सांगत जा. एज गॅप पण मॅटर करतो मॅडम. एज गॅप मॅटर करतो. थोडं रिजिड असतो आपण, म्हणजे आपण रिजिडिटी असते. बरोबर. ओके. हा, अजून आता सांगू मी. ऐकणं काय बंधनकारक नसतं, पण ऐकावं लागतं.
ऐकावं लागतं. बरं, हा ठीक आहे. अजून मी आता सांगू विचार भिन्नता. विचारली. हा, आता मी सांगू, बोलू का बघा. हा, कारण राग याच्यासाठी येतो कारण राग हा शब्द मला माहिती आहे. आणि त्याला आपण वेगळे वेगळे पैलू लावलेत. राग येतो कारण अपेक्षा. लहान मुलांना राग येत नाही जोपर्यंत राग ह्या शब्दाची संकल्पना त्यांना समजावून सांगत नाही आपण तोपर्यंत. बरोबर, लहान मुलांना राग येत नाही. परसेप्शन बिल्ड करा तुमची. बरोबर, रागाच्या संकल्पना बघा आपल्या. अपेक्षाभंग होतो म्हणून, परत गरज नसते तरी पण आपण रागावतो. माधुरी मॅडमांनी आता सांगितलेला मुद्दा आज कुठला तरी होता, अंजली मॅडमांनी सांगितलेला रिजिडिटी. हा, हे कधी शिकला? राग असा व्यक्त करता येतो किंवा याच्यामुळे व्यक्त करता येतो किंवा करू शकतो. हे रागाचे पैलू आहेत, तुम्ही जे सगळे सांगितलं ते. बरोबर, रागाची संकल्पना जोपर्यंत आपल्याला माहिती नव्हती तोपर्यंत आपण रागावतच नव्हतो किंवा चिडतच नव्हतो. तुम्हाला कुणी ओळख करून दिली रागाची? राग या शब्दाने. राग या शब्दाने ओळख करून दिली. बरोबर. आता मला सांगा, जर राग या शब्दाची तुमची ओळख असेल, तुम्हाला ती कुणी करून दिली? मॅच्युरिटी आपली. जसं जसं मोठं होईल तसं आपल्याला नॉलेज येत गेलं राग या शब्दाबद्दल. व्हेरी नाईस. मॅच्युरिटी कुणी आणली? मला वाटते घरात आपण पहिल्यांदा आईने रागाबद्दल शिकवलं जाणून राग हा घेतलं ना. शब्द. जाणून घ्यायला लागलो जसं मोठं होत गेलो तसं. जसं मोठं होत गेलो तसं जाणून घ्यायला लागलो. कुणाकडून जाणून घ्यायला लागलं त्याचं एक आन्सर अंजली मॅडमने दिलंय बघा. सराउंडिंग आपल्या आजूबाजूची फॅमिली सराउंडिंग. याचाच अर्थ आपलं काय झालं ते? सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आईने आपल्याला रागाची डेफिनेशन दिली. ज्यावेळी वडील एखादी गोष्ट चिडून बोलतात त्यावेळी आई म्हणते, बाबा रागावलेत हा, शांत बस. स्कूलमध्ये शिकतात बघा टीचर. काय झालं? स्कूलमध्ये कम्पॅरिझन झालं ना, मग त्यांना राग येतो. हा, म्हणजे थोडक्यात काय, रागाची सुरुवात किंवा रागाची डेफिनेशन ज्या दिवशी तुम्हाला समजली त्या दिवशीपासून असं रागावतात हे तुम्हाला कळालं. बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात वर्तनाचं उदाहरण आता जे अंजली मॅडमने दिलं ते वर्तन तसं घडलं आणि अशा पद्धतीनं रागावता येतं हे जेव्हा समजलं त्यावेळेला तुमचा राग निघतोय किंवा राग बाहेर पडतो. आणि मग अपेक्षापूर्ती नाही झाली की राग येतो. एखाद्याने तटस्थपणे भूमिका घेतली की राग येतो. माधुरी मॅडमांनी 2 मुद्दे काहीतरी सांगितले होते. मला एक्झॅक्ट नाही आठवत आहेत. म्हणजे असे बरेच मुद्दे आता बाहेर पडले, ते सगळे तुम्ही सांगितले. हे व्यक्ती भिन्नता सांगितलं होतं कोणीतरी. हे सगळे मुद्दे का बाहेर आले? कारण थोडक्यात काय, रागाची जोपर्यंत आपल्याला व्याख्या माहित नव्हती किंवा राग हा शब्दच आपल्याला माहित नव्हता तोपर्यंत तो येतच नव्हता. आपल्याला राग हा शब्द कधी माहित झाला किंवा जिथं समजून सांगितलं एखाद्यानं किंवा रागाची कॉन्सेप्ट असते, मुळात अस्तित्वात असते, हे जेव्हा सांगितलं तेव्हा आपल्याला राग यायला पाहिजे. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असे, राग आला पाहिजे का? मुळात नाहीच. नाहीच. ठीक आहे. आला आता सगळ्यांची आला पाहिजे. बर, मारुती सर आला पाहिजे म्हणतात. ठीक आहे, पुढे असून चांगल्यासाठी आला पाहिजे राग. आला पाहिजे. बर, हा, विलास सर काय म्हणते? आला पण विपरीत काय घडण्यास. ओके, ठीक आहे. सेल्फ रिस्पेक्टवर ज्यावेळी येईल ना त्यावेळी आलाच पाहिजे. आलाच पाहिजे. ओके. आणि रिॲक्ट होण्याऐवजी त्याने रिस्पॉन्ड केलं पाहिजे. मग रिस्पॉन्ड करणं हे आपण रागात धरूया अंजली मॅडम. हा, म्हणजे पॉझिटिव्हली. आता एखाद्या वेळी जर बॉस आपल्याला ओरडले तर आपण त्यावेळी
तिथंच रिॲक्ट न करता त्यावेळी आपण आपली म्हणजे सुधारणा करायची किंवा समोरच्या बॉसला आता न बोलण्याऐवजी मी नंतर बोलतो असं सुद्धा सांगून आपण रिस्पॉन्ड करू शकतो. रिस्पॉन्ड करू शकतो. ठीक आहे. अजून कोणाची काही उत्तर आहेत? राग आला पाहिजे. हा बघा. डिपेंड ऑन परिस्थिती. डिपेंड ऑन सिच्युएशन. ओके. हा. ठीक आहे. अजून बघा. दुसऱ्याच्या चुकीबद्दल स्वतःला का शिक्षा करा? ओके. ठीक आहे. आता जसं मोटिवेशन, आता मेंदू आणि मन यांच्यातला संबंध जसा आपल्याला शोधायचा आहे की मानसशास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये ना जसं प्रेरणा पण कशी निर्माण होते हे सांगतो, कारण प्रत्येक गोष्टीला मोटिवेशन लागतं, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं राग आला पाहिजे का? राग आला पाहिजे आणि तो व्यक्त न करणं तेवढंच, म्हणजे व्यक्त न करणं म्हटलं मी तेवढंच घातकी आहे. पण बाउंड्रीज असल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या स्वतःला धक्का नाही लागला पाहिजे. तेवढा राग गरजेचा आहे. उदाहरण म्हणून मी सांगते, जो शिवाजी महाराजांच्या काळात लढाया व्हायच्या, बरोबर आहे, त्यावेळेला जर रागच नसता आला आपल्याला, ठीक आहे, जसं आपल्याच आई बहिणींच्या वरती ज्या वेळेला समोरच्या योद्ध्यांनी किंवा समोरच्या लोकांनी हात उचलणं किंवा चुकीचे व्यवहार करणं ह्या गोष्टी झाल्या, जर आपल्याला रागच आला नसता तर आपण किंवा आपले मावळे तटस्थपणाची भूमिका जर त्यांनी घेतली असती तर योग्य झालं असतं का? नाही झालं असतं. पण त्यातून पण बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांनी काही लोकांना एका लेवल पर्यंत जाऊन पुन्हा पुन्हा त्यांच्या चुका दुरुस्त करायला वाव दिलाय, बरोबर आहे. म्हणजेच राग येणं आणि न येणं या दोन गोष्टी कुठपर्यंत मर्यादित आहेत, त्याला सीमारेषा जेव्हा आपण आखतो, जसं विलास सर म्हणाले, अंजली मॅडम म्हणाले, दीपा मॅडम सांगितलंय आणि मारुती सर सांगतात की डिपेंड ऑन सिच्युएशन. या सगळ्यांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. डिपेंड ऑन सिच्युएशन, की माझ्यावरती सेल्फ वरती न येता राग आला पाहिजे, म्हणजे तो व्यक्त करता आला पाहिजे. कारण राग व्यक्त नाही केला तर बरेचसे आजार पण उत्पन्न होतात. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला विचारलं की राग आला पाहिजे का? काही बाउंड्री सेट करून किंवा त्या बाउंड्रीच्या आतमध्येच राग असला पाहिजे. ठीक आहे. आता या प्रश्नाला घेऊनच किंवा या प्रश्नासह म्हणजे प्रश्नासोबतच तुम्हाला असं हे करायचं, म्हणजे इथे टॉपिक आपल्याला थांबवायचंय आणि या प्रश्नानेच थांबा आणि इथून थोडासा विचार करा की राग आज जर रात्री तुम्हाला स्वप्न पडत असतील, ठीक आहे, तर प्लीज उद्या शेअर करा. ठीक आहे. समजा मी हे मुद्दाम तुम्हाला सांगतेय जेणेकरून याचे काही रिझन्स आहेत ते मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन. हा, आपण अभ्यास तर करतोय, पण म्हणजे सिलेबस तर घेतोय, पण सिलेबस सोबत तुमचे काही इन्स्टॉलेशन होत आहेत. सिलेबस सोबत तुमच्या काही मेंदूतले जे न्यूरॉन्स आहेत ते आपला पाथवेज वेगळा तयार करतायत, तुमचे दृष्टिकोन बदलतायत, हे होत जायला लागले. ठीक आहे. म्हणून मी या पद्धतीनं पुढे निघाली. ठीक आहे. या प्रश्नासोबतच आज झोपा आपण इथंच थांबतो आणि उद्या बाकी पडलेली प्रश्न स्वप्न मला नक्की सांगा. एक दोन मिनिटात जरी एक्सप्लेन केला तरी चालेल प्लीज. ठीक आहे. स्वप्न पडलंच नाही तर मॅडम नाही म्हणून सांगा. ठीक आहे, काही हरकत नाही. चालेल. जोपर्यंत स्वप्न पडत नाही तोपर्यंत उठूच ना.
का? ऐकलं साधा मॅडम. हो हा ठीक आहे. चालेल, आपण उद्या जरासं मला फक्त कळवा, उद्या रविवारी तुम्हाला सुट्टी हवी आहे का उद्या लेक्चर आपण कंटिन्यू करायचंय, आणि कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही कुठल्या टायमिंगला कन्व्हिनियंट आहात. ठीक आहे. सगळ्यांनीच तुम्ही ग्रुपवर डिस्कस करा हवं तर, आणि मला टायमिंग सांगा. जर या टायमिंगला तुम्ही कन्व्हिनियंट असाल, नो इश्यूज, काही हरकत नाही, आपण या टायमिंगला हे करू. तुम्हाला 7 ते 8 कन्व्हिनियंट असेल 7 ते 8. जर अगदीच काही इश्यू असेल तर 7:30ला पण आपण चालू करू. पण एवढी लेक्चर चुकवू नका. आपण 1 तासात संपवतोय, पण एवढी लेक्चर मिस आउट करू नका प्लीज. ठीक आहे. हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चालेल, आपण इकडे थांबूया. चालेल, मला फक्त कळवा ग्रुपवर. हरिओम. हरिओम मॅडम. हरि हरिओम मॅडम. हरिओम सर. हरिओम मॅम. हरिओम. हरिओम. हरिओम मॅडम. हरिओम.